काही सुचतंय का? सुचतंय सुचतंय वहिनी. सरू, काय आहे हे? बघ ना नीट. वहिनी वहिनी तुम्ही मला मारलं आणि मला आयडिया सुचली. जरा मॅड आहेस का ग? असं मारल्याने कधी कोणाला आयडिया सुचते का? मला सुचते हा, मला सुचते. आणि तुम्ही माझी आधी आयडिया ऐका ना, मग मला जज करा. सांग. ओके, सो आपल्याला क्रूजवर जायला 3 दिवस बाकी आहेत. लीला एजेंटच्या प्रेमात पडलीये. त्यांच्यात काही रोमॅन्टिक घडू नये, एजे लीलाच्या प्रेमात पडू नये म्हणून आपण लीलाला तोंडावर पाडायचं. कळलं? नाही, म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय? सांगते सांगते सांगते. हे बघा, आपण असं काहीतरी करायचं ज्याने एजेंना लीला आवडेनाशी होईल. आणि वहिनी, लीलाला तोंडावर पाडायचंय ना, माझ्याकडे एक प्लॅन आहेत. त्यासाठी तिचा आपल्यावरती विश्वास असायला हवा. या वहिनी, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. म्हणजे आपण आता काय करायचं? काहीच वेगळं नाही करायचंय. आपण आधीच्या प्लॅन प्रमाणे तिच्याशी छान वागायचं. तिच्याशी परत छान वागायचं नाही या वहिनी. ऑलरेडी आपण विसर्जनाच्या वेळेस किती छान वागलो तिच्याशी. मी नाही आता. सरू, ती फक्त झलक होती. आता आपण तिला अख्खा सिनेमा दाखवायचा. ऍक्शन. लीला, काय काय करते? उठा. मला माफ कर. हे बघा, तुम्ही ना मोठ्यात माझ्यापेक्षा उठा. नाही तू माफ केलं. सोडा, काय चाललंय? लांब राहा. काय चाललंय? हे बघ, आमचं खरंच खूप चुकलं. श्वेता आल्यापासून आम्ही वेड्यासारख्या वागायला लागलो. तू प्लीज आम्हाला माफ कर. हो. आणि तुझ्या विरोधात आम्ही कटकारस्थाने केली, ती नाही करायला हवी होती. आम्ही खरंच चूक झाली आमची. प्लीज माफ कर. आणि तुझ्या आई वडिलांवरती आम्ही आळ घेतला ते तर फारच चुकलं आमचं. प्लीज आम्हाला माफ करशील ना? लीला, आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली. प्लीज माफ करा मला. प्लीज माफ कर. आधी लांब व्हा लांब. हे बघा, तुम्ही ना ह्या शेंड्या लावणं बंद करा. शेंड्या लावल्या, आता नीट बोलता ना तू. नीट बोलतोय ना लीला तुझ्याशी. खरंच चूक झाली आमची. नाही, मी बघतीये गणपती विसर्जनाच्या दिवसापासनं चांगल्या वागताय तुम्ही माझ्याशी. पण काय ना, ह्या आधी सुद्धा तुम्ही कितीतरी वेळा माझ्याशी गोड बोललात आणि मग मला फसवले. त्यामुळे नक्कीच हा सुद्धा तुमचा काहीतरी प्लॅनच असणार. वहिनी, तिला मनातलं काय? मनातलं गिल्ट तुला कसं समजेल? आम्ही ह्याचाच विचार करतो. हे बघ, मला माहितीये की तुझा आमच्यावरती विश्वास नाही, पण मग तू आमची परीक्षा घेऊ शकतेस ना? हा, तू आमची परीक्षा घे. म्हणजे तुला कळेल की आम्ही खरंच गिल्टी होतो. काय परीक्षा घेणार मी? घे ना, घे. काय पण परीक्षा घे. तू आम्हाला काही सांगू शकतेस. आम्ही काही करायला तयार आहोत. हे बघ, आम्ही चुकलोत, आम्ही गिल्टी होत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तू जे सांगशील ते करू. आम्हाला खरंच पश्चाताप झालाय का आमच्या वागण्याचा. आणि लीला, तुला खरं सांगू, बाप्पाने ना जाता जाता आमच्या डोक्यात प्रकाश पाडला. खरंच गिल्ट आलाय आम्हाला. ठीक आहे, कान पकडा. ओके. माझे नाही, तुमचे स्वतःचे. स्वतःचे? वहिनी, स्वतःचे. हा. उठा, बशा काढा. उठा बशा. काय झालं? बाप्पानी प्रकाश पाडलाय ना डोक्यात? हो. चला, 1 2 बापरे. 3 वहिनी, 4 5 दुखतायत पाय, दुखतायत पाय. 6 7 चला 8 हो. 9 हा. आणि 10 10 10. ऐका, झालं. म्हणजे आता आम्ही परीक्षा पास झालो ना? झालात. थँक्यू लीला. पण पहिला टप्पा म्हणजे ऋषी मुनी कसे तपश्चर्या करायचे एका पायावर उभे राहून, मग त्यांना देव पावायचा. हा, तसंच तुम्ही सुद्धा एका पायावर उभे राहा, मग बघा मी पावतीये का. चल.
ही पावली नाही तर चालणार नाही का? शांत, आपल्याला आपला प्लॅन सक्सेसफुल करायचा आहे ना. हा सुरुवात नाही केली? ठीक आहे, आपण सुरुवात करूया. हात जोडा. आता एका पायावर उभे राहा. जमलं. उभे राहता असेच. सर थोडी तिकडे हो ना. एखाद्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊच शकते. कदाचित या दोघींना ती जाणीव आत्ता झाली असेल. शेवटी एजंटच्या सुना उठाबशा काढायला तयार झाल्यात. ओव्हर. बस आता तरी तुझा विश्वास बसला ना? तुझा विश्वास नाही बसला असेल तर तू आमची अजून सुद्धा परीक्षा घेऊ शकतेस. आणखी एखादी शिक्षा दे, आम्ही ओणवे उभे राहू का? ठीक आहे. बस. ठीक आहे, मग जातो आम्ही. लंचला भेटू. चल चल चल. थांबा. तुम्ही काय फक्त इथे माफी मागायला आला होता? हो लीला, आम्ही खरंच माफी मागायला आलो होतो. आम्हाला खूप गिल्टी वाटत होतं आणि तू जर आम्हाला माफ केलं नसतंस तर आयुष्यभर आम्हाला असंच गिल्टी वाटत राहिलं असतं. थँक्स, तू आम्हाला माफ केलंस. थँक्यू लीला. भेटतो आम्ही. चल ग. बाय. तो फोन साइलेंट का होत नहीं है. विश्वा, विश्वा. येस सर. अरे फोन सायलेंट होत नाहीये, सारखा वाजतोय. सर तेच सांगायला आलोय मी. नाही, सांगायला म्हणजे विचारायला आलोय की क्लायंट्स विचारतायत की 1 तास लवकर आलेलं चालेल का? तर क्लायंटला नाही कसं म्हणणार? हो ना सर. आणि या फोनचं काय करायचं? हो ना सर. विश्वा, हो ना काय? रिपेअर करणार आहेस का? हा हो हो सर. हो हो हा हा. मी आता क्लायंटला हो सांगू की फोन दुरुस्त करू? विश्वा, क्लायंट इज ऑलवेज द प्रायोरिटी. आणि या फोनचं काहीतरी कर, मीटिंग मध्ये वाजत बसेल. घे. वहिनी, लीलाला फसवणं किती इझी आहे ना. म्हणजे आपण एका पायावर उभं काय राहिलो, 5 उट्या बशा काय काढल्या, तिचा लगेच विश्वास बसला आपल्यावर. ती ना जराशी. सरू, इतकं सोपं समजू नकोस. आता आपल्याला पुढचं पाऊल खूप विचार करून टाकावं लागणार आहे. कशाला विचार करायचा वहिनी? आपला प्लॅन बी रेडी आहे ना, आपण सुरू करूया. सरू अति घाई संकटात आहे. आत्ता कुठेतरी तिचा आपल्यावरती विश्वास बसतो. थोडा वेळ जाऊ दे. लोणचं मुरतं ना, तसा तिचा विश्वास बसू दे. हा, करेक्ट बोलताय तुम्ही वहिनी. आणि आयडिया आहे ना, ही फोडणीसारखी असते. फोडणीसारखी तडतडावी लागते. लक्ष्मी, सरस्वती, कुठे होतात तुम्ही दोघी? आम्ही नाही 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 नाही, इथे नव्हतात तुम्ही. मगाशी मी तुम्हा दोघींना लीलाच्या खोलीकडे जाताना बघितलं. काय गडबड चालली आहे? खरं खरं सांगा. गडबड काही नाही वहिनी, आम्ही फक्त लीलाशी मैत्री करत होतो. काय काय मैत्री? काय मला ना खोलीत बसून खूप कंटाळा येतोय. मी काहीतरी मदत करू का तुम्हाला? हो हो. बरोबर आहे. रूम मध्ये बसण्या व्यतिरिक्त दुसरं काय येतं तुला? आणि खरं तर तू काही करूच नकोस प्लीज. कारण तुला बोलवणं म्हणजे गोंधळाला आमंत्रण देणं. आणि तुझा गोंधळ सॉल्व्ह करण्यात आम्हाला इंटरेस्ट नाहीये, खरंच नाहीये. वहिनी, हो असं काय बोलताय? तिला मदत करायची आहे तर मग आपण तिला एक संधी द्यायला नको का? हो ना. आणि ती आपली सासू आहे, तुम्ही तिचं ऐकलं पाहिजे. आपण तिचं ऐकलं पाहिजे. हा, आपण ऐकलं पाहिजे तिचं. आम्ही दुधीची भाजी करतोय, तू करणार का? हो हो करते ना, चालेल. ए
काय काय करतेस तू? आमच्याकडे दुधी चिरायच्या आधी त्याचं साल काढतात. एव्हाना एवढं तरी माहित असायला होतं तुला. नाही, हिला काही सांगू नका प्लीज. एक घे ते. वहिनी, ती लहान आहे आपल्यापेक्षा. तिला अजून नाही येत तेवढा स्वयंपाक. आपण हळूहळू शिकवूया तिला. हा लीला, तुला आम्हाला मदतच करायची आहे ना? एक काम कर, आजींना ना ही कॉफी दे रूम मध्ये. हा, हे दे. काय काय? हे काय चाललंय? एरवी तिच्या विरोधात एवढ्या उचापती करता तुम्ही, आता तिची बाजू घेताय. हे ना विश्वास बसण्यासारखं नाहीये. काय चाललंय तुमचं? वहिनी, आम्ही गनिमी कावा करतोय. कावा करतोय? बहिणी, आपण दुधीची भाजी करतोय. सरू, म्हणजे आम्ही लीलाला बेसावत करून तिच्यावरती अटॅक करणार आहोत. हा आता हे काय नवीन आहे? सिरियसली? बहिणी, तुम्हाला माहित नाहीये, मी सांगते. लीला एजंटच्या प्रेमात पडलीये. काय? हो, मी तिला स्वतः बोलताना बघितलंय. नाही नाही, हे शक्य नाहीये. आणि ती किती प्रेमात पडू, एजंटच्या मनात तिच्यासाठी जागा नाहीये आणि हेच खरंय. इट्स इम्पॉसिबल. वहिनी, एजे तिची कधी बाजू घेतील हे पण आपल्याला इम्पॉसिबल वाटलं होतंच ना. पण घेतली त्यांनी बाजू. आणि आम्हाला काहीच रिस्क नाही घ्यायची, म्हणून आम्ही तिच्याशी मैत्री केली. आणि तिच्याशी मैत्री करून तिला बेसावत करून तिच्यावर अटॅक करणार. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. रिफ्रेशमेंट येतीलच आता थोड्या वेळात. नो प्रॉब्लेम. सर, तुमचा फोन. अँड ओनली इम्पॉर्टंट कॉल्स विश्वा. ओके सर. शुड वी रिव्ह्यू करूया आपण. वेल, लीला, अगं तुला एजंटचा फोन आला होता का? एजंटचा फोन नाही का? अय्या, एजे तुला ऑफिसला गेल्यावर फोन नाही करत? ते का करतील मला कॉल? अगं, तुमचं नवीन लग्न झालंय ना? मग नवरा बायकोने फक्त कामासाठीच फोन करायचा का? आता सरूच बघ, विराजने तिला 3दा फोन केलाय सकाळपासून. हो हो, म्हणजे मी तुला सांगते बघ, बेबी ऑफिसला गेला ना की मग एक फोन करतो, मग चहा पिताना दुसरा कॉल, आणि जेवण करताना तिसरा कॉल. प्रमोद पण मला रोज जेवणाच्या आधी फोन करतात. आणि त्यांना खूप काम असेल, ते बिझी असतील तर मी त्यांना फोन करते. प्रेमात पडल्यावर सतत एकमेकांशी बोलत राहायचं असतं, एकमेकांची चौकशी करायची असते. वहिनी, तुम्हाला माहितीये बेबी मला नेहमी काय म्हणतो? सरू, तुझा गोड आवाज ऐकल्याशिवाय मला जेवण गोडच लागत नाही. अय्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच प्रेम वाढतं. ते फिल्म्स मध्ये दाखवतात नाही का? रोमॅन्स. बरोबर आहे यांचं. आमच्यात असं काही कनेक्शनच नाहीये. मी आजींना प्रॉमिस केल्याप्रमाणे एजंटना जर क्रूजवर प्रपोज करणार असेल तर मला आधी आमच्यातलं नातं पुढे न्यायला हवं. पण म्हणजे असं सारखा सारखा फोन केलेला आवडतो का आपल्या नवऱ्याला? ऑफकोर्स. तू स्वतःच एक्सपिरियन्स करून बघ ना. लाव एजंटना फोन. हा, तू आत्ताच्या आत्ता एजंटना फोन कर. आत्ता? हो आत्ता. आणि एजंटना म्हण, एजे तुम्ही जेवलात का? एजे, मला तुमची खूप आठवण येते. कर ना, एजंटना फोन कर. कर कर कर. स्पीकर वेट. मी बाहेर जाऊन करते. हा. वैदी, प्लॅन सक्सेसफुल. चल चल. अजून एक विंग काढायचा विचार चाललाय आमचा. बघू. एक्झॅक्टली. B2B साठी एक सेपरेट विंग हवीच. अराउंड मिड नोव्हेंबर बहुतेक पॉसिबल होईल.
सॉरी सर बट व्हेरी इम्पॉर्टंट कॉल. सॉरी एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो एजे, जेवलात का? लीला, व्हॉट इज युअर पॉइंट? हाच तर मुद्दा आहे. जेवण झालं का तुमचं? आर यू सिरियस लीला? हो. हो झालं. तुला सांगितलं होतं ना फक्त इम्पॉर्टंट कॉल्स. सॉरी सर पण आता बायकोपेक्षा दुसऱ्या कोणाचा कॉल इम्पॉर्टंट असणार ना. ही इज राईट एजे. बायकोचा कॉल हा जगातला सगळ्यात महत्वाचा कॉल असतो. काय झालं? कसा का कट केला कॉल? लीला मॅडम, अहो कसं सांगू तुम्हाला, आयुष्यात माणसाला बायकोचा फोन हा अत्यंत महत्वाचा असतो आणि तो ज्या क्षणी वाजतो त्या क्षणी लगेच उचलायचा असतो असा अलिखित नियम आहे. पण आपले एजे सर या नियमाला अपवाद आहेत. ते इतके सिन्सिअर आहेत की तुम्ही कितीही फोन केला तरी ते फोन उचलणार नाहीत. आणि मी जर का परत आतमध्ये हा फोन घेऊन गेलो तर माझी नोकरी जाईल हो. नाही नाही नाही, मी मनापासून सॉरी म्हणतो तुम्हाला. तुम्ही कितीही फोन केलात, हा फोन सायलेंट झाला नाही तरी मी काही करू शकत नाही. प्लीज मला माफ करा प्लीज. काय झालं एजेंना? अख्खी रिंग वाजून गेली तरी नाही उचलला माझा कॉल. आजी, आता आपलं ठरलंय ना माझं एजेंटवर प्रेम आहे. हो मग असं का विचारतेस? आजी हे बघा, मी ना त्यांना फोन केला होता बर आणि मला फक्त एवढंच विचारायचं होतं की जेवलात का. हा. तर काही नीट उत्तर दिलं नाही, फोन कट केला आणि आता मी परत करते तो उचलत पण नाही. अगं कामात असेल तो, करेल. काही नाही, या कामं नेहमीचीच आहेत. एजे सतत कामातच असतात. पण मी पण काळजीपोटी केला होता फोन. बोलले असते 2 मिनिटं तर काय बिघडलं असतं. बर बाबा नंतर कर, थोड्या वेळाने कर. नंतर काय? मला आत्ताच बोलायचं होतं ना. हम्म हा, म्हणजे ते नक्की उचलतील. सरोजिनी मॅडमचा फोन आता बायकोपेक्षाही महत्वाचा फोन आहे. सरांना द्यायला हवा. वाचतोय पण काही उचलत नाहीये. उचलेल उचलेल. काही नाही, ते कामात असतील त्यांच्या. तुमचा पण फोन उचलत नाहीयेत बघा. सॉरी सर, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉल. आजी. आई आई नाही, लीला. तुम्ही रात्री जेवायला घरी येणार आहात ना? हॅलो, बघितलं? हे बघा, कट केला परत तुमचा पण फोन. विश्वा, ओनली इम्पॉर्टंट कॉल्स विश्वा प्लीज. इम्पॉर्टंट कॉल म्हणजे आता आईचा कॉल हा इम्पॉर्टंटच असणार ना सर. करेक्ट आहे. एजे, ऍक्च्युली आपण बिझनेसला वेळ देण्याच्या नादात फॅमिलीला वेळ देणं विसरूनच जातो आणि आईचा कॉल हा महत्वाचा असतो. इजे ना, त्यांना अजिबात समोरच्याचं मन जपता येत नाही. हिटलर नुसते. काय म्हणालीस माझ्या मुलाला? ते मन जपता येत नाही हो एजेंना. त्याच्यानंतर काय म्हणालीस? मी कुठे काय, लीला कामात असतील आजी ते. आणि असं काय महत्वाचं नाही एवढं. जेवले असतील ते. जाऊ दे जाऊ दे, ठीक आहे. फोन माझा आहे तो. हा 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 हा, हो हो हो, ठेवला ठेवला. वेडा बाई.